नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी संध्याकाळच्या जेवणासाठी सोयाबीन राईस बनवणार आहे. यासाठी इथं मी सोयाबीन घेतलेली आहे. गरम पाण्यात भिजत घालायची. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता ही बाजूला ठेवायचं आहे. इकडे बटाटावरचं साल काढून घेतलेलं आहे. आता कट करून घ्यायचे, बारीक फोडी बनवून घ्यायचे त्याच्या. आता मध्यम आकाराचा कांदा पण घेतलेला आहे, ती पण कट करून घ्यायचा आहे. आता एक टोमॅटो घेतलेला आहे, ती पण बारीक फोडी बनवून घ्यायच्या त्याच्या. आता थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक कट करून घ्यायची. लसूण अद्रक पण थोडीशी पेस्ट बनवून घ्यायची याची. आता इथं सोयाबीन छान अशी भिजलेली आहे, ती आता असे मधलं पाणी काढून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता इथं तांदूळ घेतलेले आहेत. आता याच्यात थोडीशी मूग डाळ टाकलेली आहे. आता धुवून घ्यायचं याला. आता गॅस चालू करायचा आहे, कुकर ठेवायचं याच्यावर. आता तेल टाकायचे, तर 2 पळी तेल टाकणार आहे मी. आता याच्यात सुरुवातीला मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. 2 तेजपान टाकलेले आहेत, हिरवी मिरची टाकायची. आता 2-3 लवंगा, मिरे टाकलेले आहेत, 1 विलायची टाकलेली आहे, कढीपत्ता टाकायचा आहे. थोडासा कांदा टाकलेला आहे. आता हे तळून घ्यायचं आहे छान. लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. आता ह्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून तेलामध्ये परतून घ्यायचे. टोमॅटो पण टाकलेला आहे. आता ह्याच्यात सोयाबीन टाकायचे भिजत घातलेली. आता घरगुती काळा तिखट, थोडीशी हळद टाकायची, धने जिरे पावडर, गरम मसाला टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडंसं मी याच्यात दाबेली मसाला टाकलेला आहे. साधा मसाला टाकला तरी चालते किंवा नाही टाकला तरी पण एकदम छान खिचडी बनते. आता ह्याच्यात धुतलेले तांदूळ टाकून घेतलेत, एकदा असं चमच्यानं फिरवून घ्यायचे. आता ह्याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता इथं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड होण्यासाठी खाली उतरून ठेवायचे. आता इथं थंड झालेलं आहे, तुम्हाला दाखवते. एकदम छान अशी सोयाबीन खिचडी तयार झालेली आहे. तर बघू शकता, एकदम छान अशी खिचडी तयार झालेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.